नमस्कार मित्रांनो, जीवन प्रकाशमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वटपौर्णिमेचे व्रत हे कसे साजरे करायचे आणि कशा पद्धतीने साजरे करायचे आत्ताच्या दृष्टीतून. पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्याचे सर्वांना माहीत आहे. पूजा कशी करायची आणखी सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आपल्याला आधुनिक जगाच्या दृष्टिकोनातून वटपौर्णिमा कशी असायला पाहिजे, आपल्याला कशी साजरी करायची आहे, कोणी साजरी करायची आहे, हे आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे. तर हे वटपौर्णिमेचे व्रत हे सौभाग्यवती स्त्री साजरी करत असते. त्यामुळे भगिनीनो, यावर एक लक्ष द्या आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमची वटपौर्णिमा साजरी करू शकता. या दिवशी महिला वड किंवा पिंपळ या वृक्षाची पूजा करतात, आणखी त्याला 7 फेरे घालतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या 5 फळांचे वाण बनवतात, आणखी ते भटजीला, त्यानंतर पतीला, आणखी शेजारील स्त्रियांना एकमेकांना देण्यात येते. त्याचबरोबर या पूजेमध्ये करंडाफणी आणखी बाकी सर्व गोष्टी ज्या आवश्यक असतात त्या आपल्याला वापरायचे आणि ती पूजा करायची आहे. या वाणामध्ये 5 फळांमध्ये काही बायका करवंद, जांभूळ इत्यादी फळे देखील टाकतात. परंतु पावसाळ्याच्या मोसमामध्ये ही करवंद आणि जांभूळ हे चांगली नसतात, किडलेली असतात, कुजलेली असतात. आणखी ती त्या स्थितीमधील फळे महिला या वाणामध्ये ठेवत असतात, आणखी त्यामुळे ते वाण खराब होत असते. तर महिलांनो, लक्षात ठेवा की या वाणामध्ये कोणतेही किडे आलेलं फळ, कोणती खराब गोष्ट ठेवू नये, कारण त्यामुळे व्रताचे महत्त्व कमी होते. आणखी तुम्ही जे व्रत ज्यासाठी करताय, पतीच्या दीर्घायुष्यासाठी किंवा आणखी तत्सम सुख समाधानासाठी, तर ते फळ आपल्याला मिळेल याची शाश्वती देता येणार नाही, कारण तुम्ही चांगल्या रीतीने व्रत केलेले नाही. त्यामुळे तुम्हाला त्याचे फळ मिळणे एवढे सोपे नाही. तर ही सर्व गोष्ट झाली. वाण, आणखी पूजा, आणखी भटजीला नमस्कार करणे, या गोष्टी आल्या. याचबरोबर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती खूप आवश्यक आहे सर्व महिलांसाठी. कारण वटपौर्णिमा हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी, पतीच्या सलामतीसाठी, आणखी पतीवर कोणतेही संकट येऊ नये, आणखी 7 जन्मी तोच पती तुम्हाला मिळावा, यासाठी तुम्हाला हे व्रत करायचे आहे. परंतु हे सगळे आपण जेव्हा सांगतो देवाला, तेव्हा आपल्या मनामध्ये प्रामाणिक भाव असणे आवश्यक आहे. तुम्हाला खरोखरच हा पती 7 जण हवा आहे का? प्रामाणिकपणे तुम्हाला असं वाटत असेल तरच मागा तुम्ही. बाकी सर्व मागतात म्हणून तुम्हाला ते मागायचे नाही. कारण तुम्ही मागणारं वेगळं, आणखी मनामध्ये आहे वेगळं, अशी स्थिती असेल तर तुम्हाला त्याचा या व्रताचा काहीही उपयोग नाही. तुम्ही हे व्रत केले नाहीत तरीही चालेल. कारण जर मन कलुषित असेल तर तुम्ही कोणतेही व्रत करा, त्याचे तुम्हाला फळ मिळणार नाही. याचबरोबर ज्या स्त्रिया हे व्रत करत आहेत त्या चारित्र्यवान असणे आवश्यक आहे. आपल्या पतीशी एकनिष्ठ असणे आवश्यक आहे. जर त्या आपल्या पतीशी एकनिष्ठ नसतील, आणखी कुणामध्ये गुंतलेल्या असतील किंवा कुणाबरोबर त्यांचा अफेअर चालू असेल, तर त्यांनी हे व्रत कदापि करू नये. कारण त्याचे त्यांना चांगले फळ मिळण्याच्या ऐवजी त्यांना त्याचे वाईट फळ मिळेल. त्यांना जे इच्छित फळ पाहिजे ते मिळणार नाही. कारण त्यांनी पतिव्रता ह्या धर्माचा भंग केलेला आहे, आणि त्यामुळे त्यांना त्यांचे इच्छित फळ हे मिळणार नाही. कारण हे व्रत सती सावित्रीने केले होते, आणि त्याने तिच्या पतीला मृत्यू झाल्यानंतर यमाचा पाठलाग करून परत आणले होते. ही खूप कठोर तपश्चर्या होती, कठोर व्रत होते. आपण आत्ताच्या स्त्रिया एवढे कठोर व्रत करू शकणार नाहीत हे मान्य आहे, परंतु कमीत कमी तुम्ही चारित्र्य चांगलं असेल तरच हे व्रत करा, नाही तर हे व्रत करू नका. कारण बऱ्याच स्त्रिया हे व्रत पूर्वीपासून चालत आले आहे किंवा लोकांना दाखवायचे आहे, लोक काय म्हणतील ह्यामुळे करत असतात. त्यामुळे त्याचा काही उपयोग नाही. त्या दिखाव्यामुळे तुम्हाला जर मनापासून करायचं असेल तरच व्रत करा, नाही तर करू नका. मित्रांनो, भगिनींनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडले असेल त्या व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचवा, जेणेकरून ह्या व्रताचे महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत मिळेल. आणखी आत्ताच्या आधुनिक दृष्टिकोनातून हे व्रत कसे साजरे करायचे हे जास्तीत जास्त महिलांना कळू दे, आणखी त्याप्रमाणे त्या वागू देत. त्यांची वागणूक चांगली असेल तरच त्यांनी व्रत करा. म्हणजे हे व्रत चांगले पार पाडायचे असेल तर तुम्हाला तुमचे नियत, आणखी तुमचे
चारित्र्य हे चांगले ठेवणे आवश्यक आहे. तुमची बुद्धी चांगली पाहिजे. पतीचे दीर्घायुष्य आणखी पतीला पुढच्या जन्मात मिळणे आवश्यक असेल तर त्यांना हे करणे आवश्यक आहे. काही महिलांना ही व्हिडिओ आवडणार देखील नाही, परंतु त्यांनी त्याप्रमाणे कमेंट करावी. त्याप्रमाणे त्यांना उत्तर दिले जाईल. जे त्यांचे प्रश्न असतील त्यांना समर्पक उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तर सर्व भगिनींना विनंती आहे की तुम्ही मनसोक्त कॉमेंट करा, प्रश्न विचारा, जेणेकरून आम्हाला त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करता येईल. आणखी वटपौर्णिमेचे व्रत हे मनोभावे आणखी चांगल्या मनाने ते करा. त्याचे इच्छित फळ तुम्हाला त्याचे मिळो, आणखी ते तुम्हाला त्याचे इच्छित फळ देव, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. प्रामाणिकपणे जे आपण करतो त्याचे लेट झाले तरी फळ हे मिळतेच, हे लक्षात ठेवा. परंतु जे व्रत कराल ते प्रामाणिकपणे करा, पतिव्रतेच्या धर्माला अनुसरून करा. तर भगिनीनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.